जे महाराष्ट्र प्रशासन किंवा पोलीस खातं जे सायबरवरती काम करतात त्या लोकांना जेव्हा एखाद्या नेत्यावरती कुणी कॉमेंट केली किंवा खाली काहीतरी पोस्टच्या खाली नेते एखाद्या व्हिडिओच्या खाली काही कॉमेंट केली चुकीची तर त्याला डिलीट करतात, अन्यथा त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात. त्या सगळ्या गोष्टी होतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या प्रतिमेवरती किंवा पोस्टवरती रीलवरती कोणी अशा प्रकारची कमेंट केल्यानंतर आमचं सायबर खातं किंवा आमची लोकं काय करतात हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. यावेळेला आमचे हिंदू लोक, आमचे पोलीस, आमचे नेते जागरूक असतात का अशा लोकांच्या मुसक्या आवळायला? नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या साहेबांना, आमच्या दादांना, आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या ह्याला, आमच्या नेत्याला, आमच्या ह्यांना त्यांना काही नाही बोलायचं. ते बाकीच्यांना तुम्ही कोणालाही काही बोला. ही मस्ती यांची किती वाढत चालले बघा, कॉमेंट करून काही शिव्या घालण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात माझी अपेक्षा ही असते की असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोणी गरळ ओकत असेल तर महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे. आम्ही थंड सुंबासारखे शांत पडून राहतो. आमचं पोलीस खातं फक्त कुठे कोण काय मुख्यमंत्र्यांवरती साहेबांवरती कॉमेंट तेवढं फक्त चाळत बसतात, तेवढं शोधत बसतात. तेवढ्यावरती लगेच गुन्हा दाखल करायला यांना येतो. यांच्यात बाकी कसला दम नाही आहे दुसरा. यांच्या या हरामखोरावरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि या सगळ्या लोकांना अटक केली पाहिजे.